आता पाहूयात एक राजकीय बातमी। बारामतीमध्ये 23 एप्रिलला पोटनिवडणूक होऊ घातली आहे, त्यासाठीचं मतदान होणार आहे आणि 4 मेला या पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे। पण बारामतीतली राजकीय परिस्थिती पाहिली तर कदाचित निवडणूक बिनविरोध होईल असं बोललं जात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर सत्ताधाऱ्यांच्या वतीनं सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी यांनाच उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि विरोधकांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे राजकीय दृष्ट्या ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होत असतानाच एक नवा ट्विस्ट आलेला आहे। ट्विस्ट काय तर बारामतीमधल्याच एका समाज घटकानं सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची भाषा केलेली आहे। बारामतीतच सुनेत्रा पवारांच्या विरोधात अजित पवारांच्या मृत्यूनंतर उमेदवार उतरवण्याची भाषा का केली जाते आहे, पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। अजित पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर बारामतीमधून सुनेत्रा पवार पोटनिवडणूक लढवणार आहेत। अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि गेल्या दीड महिन्यात कामाचा झपाटाही दाखवून दिलाय। आता बारामतीतली ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी बहुतेक पक्षांची इच्छा आहे। मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू। पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू। बारामतीतली पोटनिवडणूक बिनविरोध होईल हे जवळपास निश्चित असताना आता मात्र त्यामध्ये एक वेगळंच वळण आलंय। त्याला कारण ठरलंय बारामतीमधल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न असलेल्या सर्वोपचार रुग्णालयाला देण्यात आलेलं अजितदादांचं नाव। या रुग्णालयाला अजित पवारांचं नाव द्यायला बारामतीतल्या धनगर समाजातल्या काही नेत्यांचा विरोध आहे। याच मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये 9 मार्चला निषेध आंदोलनही करण्यात आलं। सरकारनं या नामांतरासंदर्भात काढलेला अध्यादेश मागे घेतला नाही तर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा धनगर समाजाचे नेते बापूराव सोलनकर यांनी दिलाय। माझी सरकारला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना माझी विनंती आहे की या नामकरणाचा जो GR तुम्ही काढलेला आहे तो GR तात्काळ मागे घ्या, अन्यथा आता येणाऱ्या जी बारामतीची पोटनिवडणूक आहे ती पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध देणार नाही। आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं हा उमेदवार आम्ही देऊन निवडणूक लढवू। महाराष्ट्रात ज्या वेळी मोठ्या नेत्यांचं निधन झालं त्यावेळी बहुतेक वेळा तिथली पोटनिवडणूक बिनविरोध होते अशी महाराष्ट्राची संस्कृती राहिली आहे। अर्थात याला अपवादही आहेत। 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती निधनानंतर बीड पोटनिवडणुकीत काँग्रेसनं अशोक पाटील यांना उमेदवारी दिली, मात्र प्रीतम मुंडेंनी जवळपास 7 लाख मतांनी पाटील यांचा पराभव केला। 2021 मध्ये राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपुरात राष्ट्रवादीनं भारत भालकेंचा मुलगा भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात भाजपनं पोटनिवडणुकीत समाधान आवताडेंना रिंगणात उतरवलं। या निवडणुकीत आवताडेंचा विजय झाला। 2021 मध्येच काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर नांदेडच्या देगलूरमध्ये काँग्रेसनं त्यांचा मुलगा जितेश अंतापूरकर यांना उभं केलं, मात्र भाजपनं त्यांच्या विरोधात सुभाष साबणेंना उमेदवारी दिली। या निवडणुकीत साबणे पराभूत झाले। 2022 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ठाकरेंनी लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात भाजपनं मुरजी पटेल यांना उतरवलं, नंतर उमेदवारी मागे घेतली, मात्र काही अपक्षांमुळे ही निवडणूक झाली, त्यामध्ये ऋतुजा लटके या विजयी झाल्या। 2023 मध्ये भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली, तर महाविकास आघाडीनं नाना काटे यांना रिंगणात उतरवलं होतं। या निवडणुकीत अश्विनी जगताप यांचा विजय झाला। त्याच वर्षी भाजपच्या मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं हेमंत रासने यांना उमेदवारी दिली। त्यांच्या विरोधात काँग्रेसनं रवींद्र धंगेकरांना उतरवलं। या गाजलेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी झाले। आज दीड महिना होत आला, पण आपण त्यातून अजूनही सावरलेलो नाही आणि निश्चित त्याचा इनफॅक्ट संपूर्ण बारामतीवरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी झालेला आहे। त्याच्यामुळं आपण आपापसात धनगर समाज असेल, इतर समाज असतील, कुठेही वादविवाद न करता आणि असं कुठंच नाही की शासनाने जो निर्णय घेतलेला आहे
तो निर्णयाला कुठेही आपण चुकीचं हे केलेलं नाही. त्याच्यामुळं सगळं हे धनगर समाजाला मी आव्हान करतो की आपण सर्वांनी आदरणीय वहिनींच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ द्यावी, हा संदेश या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देतो. आता बारामतीमध्ये अहिल्यादेवी रुग्णालयाला दिलेलं अजित पवारांचं नाव मागे घेतलं नाही तर पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाची संख्या निर्णायक आहे. बारामतीत 1.5 ते 2 लाख धनगर मतदार आहेत. या पट्ट्यात धनगर समाज ही महत्त्वाची वोट बँक मानली जाते. बारामतीप्रमाणेच इंदापूर, पुरंदर आणि दौंड विधानसभा क्षेत्रातही धनगर समाजाचं मोठं संख्याबळ आहे. धनगर समाज जरी निर्णायक असला तरी बारामतीकरांचं अजित पवारांवर प्रेम होतं. त्यामुळे सगळा धनगर समाज कुणाच्या पाठीशी राहणार, सुनेत्रा पवारांच्या की निवडणुकीची वेळ येणार हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. तर बारामतीची असणारी ही जी पोटनिवडणूक आहे ती आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही. या ठिकाणी धनगर समाजातील नेता आम्ही उभा करू आणि ही निवडणूक लावू असा गर्भित इशारा देखील आता धनगर समाजाने दिलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की या ठिकाणी निवडणूक लागणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे की ही निवडणूक आहे ती बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, मात्र जर आमच्यावरती निवडणूक लादली गेली तर ती निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढू असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध होणार की या ठिकाणी निवडणूक लागणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. देवा राखुंडे, NDTV मराठी, बारामती.